तर भावानो, आता मी थांबलो लोणी काळभोर येथे. मी आपलं स्वारगेटला थांबलो होतो. तिथं विचार चालू होता आपलं स्वारगेटला पहिलं भाडं सोडलो मी. भाडं सोडल्यानंतर तिथं विचार करत बसलो, आपलं हडपसरचं भाडं उचलावं. हडपसर क्षेत्रातलं ते हडपसर ह्या भागातलं भाडं उचलावं. तिथं एक भाडं मारून जावं घरला. मला स्वारगेटहून भाडं भेटलं डायरेक्ट लोणी काळभरचं. इथून आता मी राहतो तिथं 2 किलोमीटर आहे इथून. लोणी काळभरचं डायरेक्ट भाडं भेटलं. आता पहिल्यांदा मला असं झालं बरं काही एमटी आलो नाही. आता लय लांबून एमटी यावं लागतं. आता इथं बघा हॉटेल शोरेवाडापाशी येऊन थांबलो आहे मी. भाडं सोडलो आणि आता जातो घरला. आता काय करू, 11 वाजले. आपलं टार्गेट राहते 12:30, 12, 1 वाजून आपलं टार्गेट राहते. पण आता इथून हडपसरला जाणं येणं ते परवडत नाही. आता इथले तर आपल्या घरला गेलेलं बरोबर आहे की नाही. डायरेक्ट लोणी काळभोरचं भाडं भेटलं मला. आता ह्याच्या पुढं कधी होईल काय होईल का न होईल काय सांगता येत नाही. एमटी यावं लागेल, कारण की कंटिन्यू मला एमटी यावं लागते. आज डायरेक्ट घरापासलं भाडं भेटलं मला स्वारगेटवरनं. आज बरेच भाडे वाजत होते पण मी उचलाय नाही. लोणी काळभरचं पडलं की दानकून उचललो, डायरेक्ट आलो आता घराजवळ. डायरेक्ट कंटिन्यू बरं का, कंटिन्यू मला हडपसरपर्यंत एमटी जावं लागते आणि तिकडून एमटी यावं लागते. पण आज योगायोग मला भाडं भेटलं. मन असं खुश झालं ना माझं. चलतो मित्रांनो, टाटा बाय बाय. उशीर झाला आता. उशीर म्हणजे काय, आपला लवकरच निघालो आज. नाहीतर आपलं टार्गेट राहते 12, 12:30 घरी पोहोचायला 1-1.5 वाजतातच. पण आज लवकर निघालो. ओके, टाटा बाय बाय, धन्यवाद.